नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये। तुम्ही ही पोहे बनवताना ही चूक करता का? पोहे बनवल्यावर सुरुवातीला ते छान मऊ असतात, पण थोड्याच वेळात कोरडे पडतात। मलाही नेहमी हाच अनुभव यायचा। मग मला एक सोपी ट्रिक कळली आणि पोहेंची चवच बदलली। आता पोहे कितीही वेळ ठेवले तरी मऊ आणि फुललेलेच राहतात। आज तीच ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला सुरुवातीला पोहे भिजवून घ्यायचे। तर पोहे मी चाळणीमध्ये भिजवणार आहे। तर पुरण वाटायचे मी चाळून घेतले। तर आपण 4 माणसांसाठी पोहे बनवणार आहोत। तर त्याचा अंदाज कसा घ्यायचा? 1 मूठ एका माणसासाठी म्हणजे 1 प्लेट पोहे बरोबर होतात याने। तर असे मी 4 मुठी घेते। तर हे पोहे भिजवण्यासाठी या चाळणीखाली एक भांड ठेवायचे आपल्याला आणि याच्यावरती पोहे ठेवायचे आणि पाणी ओतून घ्यायचंय। जास्त वेळा धुवायचे नाहीत, फक्त एक वेळ पाण्याने आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे। मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं केलेलं आहे, नाहीतर तुम्ही चावीखाली सुद्धा हे पोहे भिजवू शकता। जास्त चोळून धुवायचे नाहीत, हलक्या हाताने एक वेळ असे धुवून घ्यायचे। तर मी एक वेळ पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत पोहे। तर आता आपल्याला हे पोहे असेच ठेवायचे, अगदी 2 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवायचे। फक्त 2च मिनिटं मी हे पोहे भिजवून घेतलेले आहेत। तर पोहे इकडे भिजेपर्यंत मी कांदा चिरून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान असे भिजलेले आहेत। यापेक्षा जर तुम्ही जास्त पाण्याचा वापर केला तर पोह्यांचा अगदी लगदा होतो। तर आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर सुद्धा यामध्ये घालायची आहे। नंतर घालण्यापेक्षा हे सर्व साहित्य मी अगोदरच घालून घेते। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। तर आपल्याला हे सर्व या पोह्यांना अगदी अलगद असं हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे। यामुळे पोह्यामध्ये ओलावा टिकून राहतो। या पद्धतीने साखर आणि मीठ लावलं तर पोह्यामध्ये डिकळे वगैरे होत नाहीत। अशा पद्धतीने जर पोहे व्यवस्थित हलक्या हाताने फोडून घेतले तर साखर आणि मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता आपण पोहे तयार करूया। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालूया। तर यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कमी तेलाचा आपण वापर करणार आहोत। तर आता यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घालूया। हे कच्चे शेंगदाणे आहेत, आपल्याला छान असे तळून घ्यायचे। तुम्हाला असं वाटेल कमी तेलामध्ये पोहे एवढे कसे छान होतील, पण एवढ्या तेलामध्ये खूप छान एकदम मऊसूत असे आपले पोहे होणार आहेत। अगदी मिनिटभरातच शेंगदाणे आपले छान असे भाजलेले आहेत। आपण आता काढून घेऊया। पण हे शेंगदाणे दुसऱ्या भांड्यात काढायची काहीच गरज नाही, आपण या पोह्यांवरतीच काढणार आहोत। शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। मग तर मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तेलामध्ये जर अशी मिरची घातली ना, ते मिरचीचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो आणि सर्व पोह्यांना एकसारखं तिखट लागतं। छान भाजली की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत। बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। आपल्याला 4 प्लेटा पोह्यांच्या करायच्या आहेत, म्हणून 1 प्लेट बारीक चिरून कांदा घातलेला आहे। 4 प्लेटा पोह्यांसाठी 1 प्लेट कांदा बरोबर आहे, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। कांदा जर जास्त वापरला तर पोहे मऊ आणि मऊसूत आणि मोकळे व्हायला मदत होते। तर आपल्याला हा कांदा जास्त असं भाजून घ्यायचा नाही, हलकासा मऊ करून घ्यायचा आहे। तर कढीपत्ता तेलामध्ये उडतो, म्हणून आता मी यावेळेस कढीपत्ता यामध्ये घालणार आहे। आणि आपल्याला हा कांदा अगदी थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पोह्यांमध्ये कचकच लागू नये एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्या पद्धतीने कांदा आपल्याला हा भाजून घ्यायचा। कांदा हलकासा मऊ झालेला आहे, छान भाजलाय। आता आपल्याला यामध्ये हळद घालायची।
आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. फोडणीमध्ये जर अशी कोथिंबीर घातली ना खूप छान टेस्ट येते पोह्यांना. कढीपत्ता जर कांद्यानंतर घातला तर बघा कढीपत्त्याचा रंगही बदलत नाही आणि कढीपत्ता आपला असा बारीक सुद्धा आपटून येत नाही. म्हणून मी नेहमी कांदा भाजतानाच कढीपत्ता घालते. आता आपल्याला फोडणीमध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये जर असं लिंबू पिळा ना सर्व पोह्यांना व्यवस्थित असं लिंबू लागतो. तर आता आपलं सिक्रेट या ठिकाणी मी वापरणार आहे. मसाला सर्व एका साईडला काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये लहान 4 चमचे पाणी घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आणायची आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता हे सर्व एकत्रित आपल्याला असं मिक्स करायचं आहे आणि अगदी थोडासा वेळ आपल्याला हे यामध्ये परतून घ्यायचं आहे. ही प्रोसेस केल्यामुळं पोहे आपले खूप छान होतात, एकदम मऊसूत होतात. तुम्ही दिवसभर जर हे पोहे ठेवले तर अजिबात कडक होत नाहीत किंवा चिवट होत नाहीत, एकदम मऊसूत असे होतात. तर आपल्याला यामध्ये आता हे पोहे घालून घ्यायचे. आता हे पोहे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये पाणी घातल्यामुळे हळद म्हणा किंवा इतर साहित्य सर्व पोह्यांना व्यवस्थित असं लागतं. 2-3 मिनिटं हे पोहे छान मी असे परतून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक पोह्याच्या दाण्यांना हळद लागलेली आहे. कुठं कमी किंवा कुठं जास्त असं अजिबात झालेलं नाही. जास्त वेळ सुद्धा हे पोहे हलवायचे नाहीत कारण जास्त वेळ जर हलवले तर पोहे तुटतात, अर्धे अर्धे होतात. तर मी फक्त 4-5 मिनिटच मध्यम आचेवरती हलवून घेतलेले आहे. आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे आता आपल्याला कोथिंबीर छान असे हलवून घ्यायचे. पोहे खाण्यासाठी तयार आहेत. दिसतात ना छान, एकदम सळसळीत मऊसूत असे, बघता क्षणीच खावेसे वाटणारे हे पोहे तुम्ही करून बघा, खूप छान होतात. तर आता मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद करून 2-3 मिनिटे हे पोहे छान असे झाकून ठेवायचे. 2 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढूया आणि पोहे आता डिश मध्ये काढून घेऊ. झालेत ना एकदम मऊसूत, एकदम सुट्टे सुट्टे आपले पोहे तयार आहेत. तुम्ही या पद्धतीने पोहे एक वेळ नक्की करून बघा, खूप छान होतात आणि बराच वेळपर्यंत मऊसूत सुद्धा राहतात. आता याच्यावरती घालायचे बारीक चिरलेले कोथिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावरती काही घालू शकता आणि किसलेलं खोबरं. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट रेसिपीसाठी उमाज मराठी किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.